आज आपण HPC अर्थात होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड कसे भरावे याचा प्रत्यक्ष नमुना पाहणार आहोत। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। क्षेत्र क्रमांक 1 विकास क्षेत्र विषय शारीरिक विकास क्षमता 7 रंगांची फळे नावे चवी तसेच प्रत्येक फळातून मिळणाऱ्या पोषक तत्वांची माहिती। मूल्यांकनासाठी घेतलेली कृती 1 सोमवार ते शनिवार दररोज एका रंगाचे फळ आणण्यास सांगावे। 2 फळे आणल्यानंतर प्रत्येक फळाचे नाव व मिळणारी पोषक तत्वे याबद्दल माहिती द्यावी। 3 आणलेली फळे मित्राबरोबर वाटून खाण्यास सांगावी। आता मूल्यांकनासाठीचे प्रश्न या घटकामध्ये 1 तो आणलेले फळ कुठून आणले, 2 तो आणलेले फळ कोणत्या रंगाचे आहे, 3 फळाची चव कशी आहे आणि 4 तुला कोणते फळ आवडते। क्षमता आणि कामगिरीचा स्तर यामध्ये निर्झर पर्वत आकाश जाणीवजागृतीमध्ये हा विद्यार्थी आकाश स्तरावर म्हणजे 6 दिवस फळे आणली रंग व चव सांगू शकतो। त्यानंतर संवेदनशीलता याच्यामध्ये आकाश स्तरावर फळ पूर्णपणे खाते व इतरांशी वाटून खाते। त्यानंतर सृजनशीलता यामध्ये पर्वत या स्तरावर फळांची नावे सांगते, फळांची चित्र मदत घेऊन काढते, रंगसंगती ठीक आहे। शिक्षक अभिप्राय आवडीने फळे खाते, फळे खाताना स्वच्छता बाळगते, मित्रमैत्रिणींशी वाटून खाते। आता विद्यार्थी स्वयंमूल्यमापन यामध्ये मला हे काम करायला आवडते, होय नाही माहीत नाही यापैकी होय वर टिक करायचे आहे। मला हे काम सोपे वाटले, होय यावरती टिक करायचे आहे। हे काम करताना मला मदत लागते, होय वर्गमित्र शिक्षक पुस्तक संगणक यापैकी नाही यामधील आपल्याला जे पर्याय योग्य वाटतात त्यावरती टिक करावी। आता 6 अध्यायी मूल्यमापन माझ्या मित्राला हे काम करायला आवडते, होय। त्यानंतर माझ्या मित्राला हे काम सोपे वाटते यामध्ये होय नाही माहीत नाही यामध्ये होय वर टिक करायचे आहे। हे काम करताना माझ्या मित्राला मदत लागते, होय वर्गमित्र शिक्षक पुस्तक यापैकी ज्याची आवश्यकता लागते ते लिहायचे आहे त्यावरती टिक करायचे आहे। त्यानंतर पालकांचे निरीक्षण आपल्याला घरातील अध्ययन अध्यापन संसाधने पुस्तके फोन संगणक वृत्तपत्र यापैकी जे योग्य वाटते त्याला टिक करायचे आहे। आणि खाली विद्यार्थ्याच्या अभ्यासाबद्दल पालकांनी थोडक्यात स्वतःचा अभिप्राय लिहायचा आहे। क्षेत्र क्रमांक 2 विकास क्षेत्र सामाजिक भावनिक आणि नैतिक विकास यामध्ये क्षमता निवडली आहे। कुटुंब आणि समाजाचा एक घटक या नात्याने स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्वतःला ओळखायला सुरुवात करतो। मूल्यांकनासाठी घेतलेल्या कृती आणि उपक्रम आहेत विविध व्यावसायिकांचे फोटो आणण्यास सांगणे। 2 फोटो आणल्यानंतर प्रत्येक व्यवसायाचे नाव सांगणे। 3 कुटुंबातील व्यक्तीचे व्यवसाय सांगणे। 4 मी कोण होणार याबद्दल माहिती सांगणे। त्यानंतर मूल्यांकनासाठीचे प्रश्न तुला माहीत असलेल्या व्यवसायांची नावे सांग। 2 तुझे आई वडील कोणता व्यवसाय करतात ते सांग। 3 तुला कोणता व्यवसाय करायला आवडेल ते सांग। मूल्यांकन निकषांच क्षमता कामगिरी स्तर जाणीवजागृती यामध्ये पर्वत या स्तरावर चित्र बघून व्यवसायांची नावे सांगतो। संवेदनशीलता यामध्ये तो आकाश या स्तरावर शाळेतील विविध उपक्रमात सहभागी होतो। तर सृजनशीलता यामधील पर्वत या स्तरावर माहीत असलेल्या व्यवसायाची कामे समजून घेतो। शिक्षक अभिप्राय बालक कृतीमध्ये आनंदाने सहभागी होतो, चित्र पाहून अचूक नावे सांगतो। क्षेत्र क्रमांक 3 विकास क्षेत्र विषय बोधात्मक विकास क्षमता आहे 7.1 वेगवेगळ्या वर्गातील घटकातील वस्तूंमधील फरक व वस्तूंचा एकमेकाशी संबंध याचे निरीक्षण करतो व समजून घेतो। मूल्यांकनासाठी घेतलेल्या कृती आहेत
विविध प्राणी व पक्ष्यांची चित्रे गोळा करणे. 2. प्राणी व पक्ष्यांची नावे सांगून ते आवाजावरून ओळखणे. 3. आपणास उपयोगी पडणाऱ्या प्राण्यांची नावे सांगणे. 4. पक्ष्यांचे आवाज काढणे. आता मूल्यांकनासाठी घेतलेले प्रश्न पुढीलप्रमाणे आहेत. 1. चित्र पाहून प्राण्यांची व पक्ष्यांची नावे सांगा. 2. सांगितलेल्या प्राणी पक्ष्यांचे आवाज काढा. 3. तुझ्या आवडत्या प्राणी किंवा पक्ष्याबद्दल माहिती सांग. रुब्रिक्स: क्षमता व कामगिरीचे स्तर. जाणीव जागृती. यामध्ये सदर विद्यार्थी पर्वत या स्तरावर असून प्राणी ओळखून त्यांचे आवाज काढते. त्यानंतर संवेदनशीलता. यामध्ये सुद्धा सदर विद्यार्थी पर्वत या स्तरावर असून प्राण्यांविषयी आवडीने माहिती जाणून घेते. त्यानंतरचा स्तर आहे तो म्हणजे सृजनशीलता. यामध्ये सदर विद्यार्थी हा पर्वत या स्तरावर असून त्याची नोंद पर्वत या स्तरावर घेण्यात आलेली आहे. प्राण्यांस किंवा पक्ष्यांना घराबाहेर दाणे व पाणी ठेवते. यानंतरचा जो घटक आहे तो म्हणजे शिक्षकांचा अभिप्राय. यामध्ये शिक्षकाने अभिप्राय द्यायचा आहे. प्राणी व पक्ष्यांचा उपक्रम करताना खूप आनंद होतो. कुतूहलाने प्रश्न विचारते. त्यांचे आवाज काढते. क्षेत्र क्रमांक 4. विकास क्षेत्राविषयी भाषा आणि साक्षरता विकास. क्षमता 9.1. साधी गाणी, बडबड गीते, कविता ऐकतो आणि आवड व्यक्त करतो. मूल्यमापनासाठी घेतलेली कृती आणि उपक्रम आहे. पाठ्यपुस्तकातील परिचित कविता गायन करणे. 2. अपरिचित गाणी गायन करणे. 3. चित्रांचे निरीक्षण करून स्वतःच्या भाषेत व्यक्त होणे. मूल्यांकनासाठीचे प्रश्न आहेत. 1. तुझी आवडती कविता कोणती? 2. तुला कवितेव्यतिरिक्त कोणते गाणे येते का ते म्हण. 3. तुला येणारी गोष्ट तुझ्या भाषेत सांग. रुब्रिक्स: जाणीव जागृती. यामध्ये आकाशा स्तरावर योग्य आरोह अवरोह सह कृतीयुक्त कविता गायन करते. संवेदनशीलता. यामध्ये आकाश स्तरावर सर्वांसोबत मिळून कवितेचे गायन अभिनयासहित करते. सर्जनशीलता. यामध्ये सदर विद्यार्थी हा आकाश स्तरावर कवितेव्यतिरिक्त बडबड गीत अभिनयासह म्हणते. आता शिक्षकांचा अभिप्राय. कविता गाणी आवडीने म्हणते. नृत्य करायला आवडते. कविता मोठ्याने सुंदर आवाजात म्हणते. क्षेत्र 5. विषय सौंदर्य दृष्टी आणि सांस्कृतिक विकास. यामध्ये क्षमता आहेत 12.1. विविध आकारांच्या द्विमितीय आणि त्रिमितीय कलाकृती तयार करण्यासाठी विविध प्रकारचे साहित्य आणि साधने हाताळते व त्याबरोबर खेळते. मूल्यांकनासाठी घेतलेल्या कृती आहेत. बोटांच्या ठशापासून पक्षी तयार करते. बोटांच्या ठशापासून फूल तयार करणे. पानांच्या ठशापासून विविध आकार तयार करणे. मूल्यांकनासाठी घेतलेले प्रश्न आहेत. ठसे कामासाठी कोणकोणत्या वस्तू वापरतात? 2. ठसे कामासाठी कोणकोणत्या नैसर्गिक वस्तूंचा वापर करण्यात येतो ते सांग. 3. ठसे काम करताना कोणाची मदत घेतली? रुब्रिक्स: जाणीव जागृती. यामध्ये पर्वत स्तरावर वॉटर कलरचा वापर करून बोटांच्या ठशापासून फूल तयार करते. त्यानंतर संवेदनशीलता. यामध्ये आकाश स्तरावर स्वतःच्या कल्पकतेने नवीन आकारांमध्ये ठसेकाम करते. त्यानंतर सर्जनशीलता. यामध्ये आकाश या स्तरावर सदर विद्यार्थी असून बोटांच्या ठशांपासून फुलपाखरू हे चित्र तयार करते. शिक्षक अभिप्राय. रंगांशी खेळायला आवडते. ठसेकाम उत्साहाने करते. 5ही बोटांचा वापर करते. क्षेत्र क्रमांक 5.1.
सकारात्मक अध्ययन सवयी यामध्ये क्षमता आहे अवधान आणि हेतू पुरस्कर कृती नियोजन अवधान आणि विशिष्ट ध्येय प्राप्तीसाठी कृती करणे अशी कौशल्ये संपादित करते. मूल्यांकनासाठी घेतलेले उपक्रम माती मळून विविध आकार तयार करणे, मातीपासून मणी बनवून माळ तयार करणे. 3. मातीची फळे तयार करणे. मूल्यांकनासाठी घेतलेले प्रश्न आहेत. तुला माती कोठून मिळाली ते सांग. 2. माती मऊ होण्यासाठी तू काय केले ते सांग. 3. मातीचे आकार बनवताना कोणाची मदत घेतली. आणि 4. मातीची कोणती फळे तू बनवलीस. रुब्रिक्स आहे जाणीव जागृती यामध्ये आकाश स्तरावर मातीपासून मणी बनवून माळ तयार करते. संवेदनशीलता यामध्ये पर्वत या स्तरावर माती मळण्याची कृती समजून घेऊन विविध आकार तयार करते. आणि सर्जनशीलता या मध्ये स्तर आहे पर्वत मातीपासून फळे बनवतो. यानंतर शिक्षकांचा अभिप्राय. शिक्षकांच्या अभिप्रायामध्ये मातीचे विविध आकार व वस्तू तयार करते.